लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता लग्न घटिका समीप आली आहे बरं का. लगीन घाई सुरू झाली आहे. मंजू आत्याने पण हजेरी लावली आहे बरं का लग्नाला. मंजू आत्या वसू आत्याशी बोलत असतात बरं का. रम्या येते तेवढ्या तिथे. पार्थ मंडपामध्ये विचारत असतो काव्याने आल्या अजून. मिथून काकांची लगबग सुरूच असते. तेवढ्यात तिथे रम्या येते बरं का. रम्या वसू आत्याच्या जवळ बसते. रम्याच्या हाताला लाल लाल काहीतरी लागलेलं असतं. आता हे लाल काय आहे ते कळेलच तुम्हाला थोड्याच वेळात. वसू आत्या म्हणत असतात त्या सगळ्यांकडे बघून, बघ बघ काय कौतुक चालले आहेत, काय तो आनंद, काय तो उत्साह. बघ रम्या बघ कसे नाचू लागले सगळे. वसू आत्याला काही त्यांच्या भावाच्या फॅमिलीचा आनंद सहन होत नाही. वसू आत्या रम्याला म्हणत असतात, काय बाई दुसऱ्यांदा करतायत ना हे लग्न, असं दाखवतायत जणू काही कोणी काही लग्नच केलेले नाही आतापर्यंत. अशी जलसी असते नाही का प्रेक्षकांना. या मानिनी म्हणतात, थांब ह पार्थ, येईल काव्या लगेच. वसू आत्या म्हणतात, काय यांचं काव्या काव्या चाललंय, येईल ना काव्या लवकरच. आता रम्याने तिचे ते लाल लाल हात वसू आत्याला दाखवले. आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन लक्षपूर्वक बघा. वसू आत्या ते लाल लाल हात बघतात आणि इथे एक इन्सिडेंट दाखवलाय मध्येच. रम्या अशी अलगदपणे न सांगता कोणाला या काव्याच्या रूम मध्ये अशी एंटर करते बरं का. एकदम सस्पेन्सफुल दाखवलाय बरं का. ड्रामा आहे बरं का प्रेक्षकांनो या सीन मध्ये. हा ड्रामा का रंगवला आहे त्यांचं त्यांनाच माहित. व रम्या काव्याच्या खोलीत जाते आणि दरवाजा लावून घेते. आता तिथे काव्या ते गौरीहार पूजत असते बरं का. रम्या काव्याच्या पाठमोरी अशी उभी राहते आणि कैची अशी उघडी करते बरं का. आणि असं दाखवतात जणू काही रम्या आता काव्यावर हल्ला करणार आहे. आणि मगासचे बघितलेले ते कुंकवाचे हात, या गोष्टीमुळे जोरा सस्पेन्स वाढला बरं का प्रेक्षकांनो. ड्रामा रंगला. आता रम्याला ते सगळा इन्सिडेंट आठवलाय आणि वसू आत्या हा सगळा इन्सिडेंट इमॅजिन करताय असं भासलं बरं का मला तरी. तुम्ही आज टीव्हीवर बघा आणि मला नक्की सांगा काय वाटलं तुम्हाला. वसू आत्या आता ते बघतात त्या रम्याचे लाल लाल हात आणि मोठ्याने ओरडतात, रम्या, काव्या, काव्याला तू काही. रम्या म्हणते, आई काय झालं आई. आता ती अशी हात घेऊन बसलेली आहे बरं का ते लाल लाल हात. सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. वसू आत्या एवढ्या मोठ्याने ओरडतात. रम्याचे ते लाल लाल हात बघून सगळ्यांना एवढी भीती वाटते. जणू काही असं वाटतं की रम्याने काव्याच्या बाबतीत काही घातपात तर नाही ना केला. पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणतो, रम्या काय केलंस तू. रम्या म्हणते, नाही नाही मी काही नाही केलंय. वसू आत्या म्हणतात, रम्या काय केलं तू. बघा प्रेक्षकांनो, वसू आत्यानेच कांगावा केलाय बरं का. रम्या म्हणत असते, मी खरंच सांगते, शपथ घेऊन सांगते, मी काही केलेलं नाहीये. रम्या तिच्या हातांकडे बघत असते. पार्थ आता मागचा पुढचा विचार न करता काव्या काव्या करून त्या काव्याच्या खोलीकडे धावलाय. सगळ्यांचे भांबावलेले चेहरे आपल्याला इथे दिसणार आहेत. आता बघा सगळेच्या सगळे काव्याच्या खोलीकडे पळालेत आणि ती काय करते बघा. सगळे पॅनिक झालेले असतात बरं का. पार्थ ओरडत असतो, काव्या दार उघडा, काव्या दार उघडा. नंदिनी दार बडवत असते, दार उघड काव्या, अगं दार उघड. सगळेजण टेन्शन मध्ये फुल एकदम ड्रामा चालू आहे. मानिनी म्हणत असते, अगं बाई काय झालं असेल आतमध्ये. विक्रम म्हणतात, मानिनी थांब जरा, शांत होतेस का, उगी नसते विचार आणू नकोस तू मनामध्ये. पुन्हा सगळेजण दरवाजा वाजवतात, काव्या काव्या दार उघडा. पार्थ म्हणतो, काही झालं तर नसेल ना काव्यांना. आता पार्थला आणखीन टेन्शन आलंय. आता मात्र पार्थ त्या रम्याच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, रम्या तू काय केलंयस. रम्या म्हणते, नाही रे पार्थ, मी 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 काही केलेलं नाहीये, मी खरंच काही केलेलं नाहीये. पार्थ म्हणतो, रम्या काव्याला जर काही झालं ना तर मी आता तिला तो धमकी देणार. तेवढ्यात काव्याने हळूच दरवाजा उघडलाय. सगळेजण आता काव्याकडे जातात. पार्थ आधीच जातो आणि म्हणतो, काव्या काव्या तुम्ही ठीक आहात ना. काव्या म्हणते, मी ठीक आहे, तुम्ही सगळे असं का आरडाओरडा करताय. नंदिनी म्हणते, अगं काव्या किती वेळचा दरवाजा वाजवतोय आम्ही, तू बाहेर येत नाहीयेस, अगं बघ सगळे किती टेन्शन मध्ये तिथे. पार्थ म्हणतो, अहो बघा ना काव्या, ते वसू आत्या मोठ्याने ओरडल्या काव्या, आणि त्या रम्याच्या हाताला बघा ना ते लाल लाल काय लागलंय, आम्हाला भीती वाटली हो, त्यामुळे आम्ही सगळे तुमच्या रूमकडे आलो धाव घेऊन. काव्या म्हणते, शांत व्हा शांत व्हा, अहो तो लाल रंग ना, तो तर माझ्या कुंकवाचा आहे. आता सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. कुंकवाचा म्हणजे. वसू आत्या विचारतात बरं का. काव्या म्हणते, हो मीच सांगते काय झालं ते. मगाशी मी पूजा करत होते आतमध्ये. आता काव्या जसं जसं सांगते तसा तसा तो इन्सिडंट आपल्याला पुन्हा एकदा दाखवलाय. म्हणजे काय झालं, आता मगाशी आपण पाहिलं की रम्या तिथे कात्री घेऊन आली होती. हे सगळं वसू आत्याला इमॅजिन झालंय. पण पुढे काय झालंय ते बघा. काव्या पूजा करत असते. म्हणजे आधी तर त्यांनी मिथून काकापासून सीन घेतलाय. मिथून काका म्हणत असतात ना या पोरीनं, चला
चला पोरीनो लवकर आवरा, अरे तिथे जाऊन माझा मामा होईल नाहीतर. तेव्हा काव्या म्हणते तुम्ही दोघं पुढे व्हा, मी आलेच. त्यावर मिथून काका म्हणतात अगं बाई काव्या तू लवकर आवर, तो तुझा बोक्या ना गुडघ्याला, अगं गुडघ्याला नाही गोट्याला बाशिंग बांधून तयार आहे तुझ्यासाठी, चल बाई लवकर ये. काव्या म्हणते हो आलेच मी. तिला वॉशरूमला जायचं असतं बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी आता मिथून काकांसोबत पुढे जाते, म्हणजे अगदी जुजबी गोष्ट आहे बरं का, पण ड्रामा मस्त रंगवलाय त्यांनी. काव्या आता तिथे पुन्हा थोड्या वेळ बसते पूजेला, तिची थोडीशी पूजा राहिलेली असते. तेवढ्या तिथे रम्या येते बरं का. रम्याला म्हणजे रम्या आल्या आल्या काव्याच्या हाताने ते कुंकू पडतं असं अलगदपणे. रम्याला ती म्हणते बघ ना रम्या, अगं हे कुंकू सांडलं ग. रम्या म्हणते अगं असं कसं सांडलं. काव्या म्हणते ए रम्या अगं मला ना बाहेर बोलवत आहेत, अगं मला ना एक 5 मिनिटात फ्रेश व्हायचंय बघ, म्हणजे तू हे एवढं साफ करशील का ग कुंकू. रम्या म्हणते हो अगं काव्या तू जा ना, मी आवडते हे सगळं. काव्या म्हणते अगं काय ग रम्या तुझ्या हातात कात्री, तू काही करत होतीस का. रम्या म्हणते अगं हो मगाशी तुझी साडी तयार करत होते ना, टॅग लागला होता अगं साडीला, ते टॅग कापण्यासाठी मी कात्री आणली होती. काव्या म्हणते अगं राहू दे ती कात्री, मी तो टॅग हाताने तोडून टाकलाय रम्या, थँक्यू. तू खूप एफर्ट घेतेस यार रम्या. रम्या म्हणते ए चल काव्या थँक्यू काय, त्यामध्ये कामच आहे माझं, ये तू वॉशरूमला जाऊन ये. रम्या आता तिथे ते कुंकू आवडते बरं का. काव्या गेल्यावर काव्या वॉशरूमला गेली आहे आणि आता ते खाली सांडलेलं जे कुंकू आहे ना, एवढं ड्रामेबाज पद्धतीने ती आवरतीये विचारू नका. आता कुंकू आवरायचं तर हात कशाला बरं ओला करायचा, हे लॉजिक काही मला कळलेलं नाहीये. म्हणजे नुसतं हाताने तिने त्या तांबणामध्ये कुंकू भरलं असतं तरी चाललं असतं ना, पण रम्याने त्या फुलपात्रामधील पाणी तिच्या हातावर घेतलंय आणि ते कुंकू ओलं करून त्यात भरलंय. काही लॉजिक आहे का प्रेक्षकांनो. असा सगळा तमाशा घडला. काव्या आता हे सगळं सगळ्यांना सांगते. काव्या पुढे सांगते की मी वॉशरूम मधनं बाहेर आल्यावर कुंकू ऑलरेडी तिने आवरलेलं होतं, मीच सांगितलं होतं ना रम्याला. मग ही नंदिनी म्हणते काय ग रम्या तू हाताने का पुसलंस ग ते कुंकू. नंदिनीने असं विचारल्या क्षणी रम्या म्हणते अगं नंदिनी कुंकू हे सौभाग्याचं लेणं असतं ना, आणि मला योग्य नाही वाटलं ग, म्हणजे दुसऱ्या कुठल्या कापडाने वगैरे पुसणं योग्य नाही वाटलं मला, म्हणून मी हात ओले केले आणि ते पुसून घेतलं ग. मला लॉजिक कळलंच नाही प्रेक्षकांनो. ओले हात करून काय पुसायचं, म्हणजे ते कुंकू सगळं हिच्याच हाताला लागणार ना, ते कुंकू पुसायचं तर कोरड्या हाताने पुसलं असतं तर चाललं असतं. बाई माझ्या डोक्याने मला एवढं कळतंय पण ड्रामा रंगलाय. असो, पण आता वसू आत्यानेच आगाजा केला मगाशी, त्यांनीच बोबाटा केला आणि आता पुन्हा तमाशा कशा करतात बघा. नाही माझ्या रम्याने त्याच्या काव्याला काही केलं म्हणून पाठ कसा धावून गेला रम्याच्या अंगावर. काहीही झालं आपल्या घरात की सगळ्यांची बोटं माझ्या रम्याकडेच असतात. बस करा आता हे सगळं. वसू आत्याने लगेच ड्रामा चालू केला बरं का तिथे. रम्या म्हणत असते अगं आई असं बोलू नको ग सगळ्यांना, म्हणजे रम्या चांगलं चांगलं वागायचा प्रयत्न करते बरं का मुद्दाम. वसू आत्या म्हणतात माझ्या रम्याला सगळ्यांसमोर मुद्दाम खाली मान घालायला लावली ना तुम्ही. मागचं सगळं विसरून माझी रम्या या आनंदात सहभागी झाली होती, नवीन नातं जोडायचा प्रयत्न करत होती, पण तुम्ही सगळे मान्यच करत नाहीये ना की माझी रम्या सुधारलीये म्हणून. रम्या म्हणत असते आई जाऊ दे ना ग, किती बोलतेस, सोड ना ग आई, जाऊ दे ना. मंजू आत्या म्हणत असतात जाऊ दे अगं वसुताई, गोंधळ नको घालूस. लगेच वसुताई म्हणतात, वसू आत्या मोठ्याने आरडाओरडा करतात अगं मंजू आम्ही नाही गोंधळ घातला, गोंधळ हे घालताय. अगं 5 मिनिटं जरी या काव्याला रूमच्या बाहेर यायला लागला असता ना, तर या पार्थने माझ्या रम्याचा जीव घेतला असता. काव्या म्हणते अहो आत्या शांत व्हा. विक्रम म्हणतात अगं वसुताई शांत हो, असे गैरसमज होतात ग वसुताई. लगेच वसू आत्या म्हणतात मान्य आहे मला विक्रम, गैरसमज होऊ शकतो, मान्य आहे मला, पण दरवेळेला आमच्याच बाबतीत का गैरसमज होतात तुमचे, आमच्याच बाबतीत का होतात गैरसमज, सांग ना विक्रम. आता सगळे चिडीचूप झालेत बरं का. म्हणजे बघा प्रेक्षकांनो हे सगळं प्रिटेंड करण्यात येत आहे, मुद्दाम भासवलं जात आहे. वसू आत्या म्हणतात विक्रम तुला जर असं वाटतंय ना की आम्ही दोघी तुझ्या सुखाच्या आड येतो, स्पष्ट सांगायचं असतं विक्रम आधीच की या लग्नाला तुम्ही येऊ नका म्हणून. कशाला आम्हाला बोलवलं रे लग्नाला, नसतो आलो रे बाबा आम्ही या लग्नाला, नसतो आलो. दरवेळेला माझ्या रम्याचा अपमान करायचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला, सांगा ना, सांगा मला. नाही आता हे जे काही झालंय ना ते जर तुमच्या कोणाच्या बाबतीत घडलं असतं ना तर कसे रिॲक्ट झाला असता तुम्ही, तुमच्यावर आळ आला असता, काय केलं असतं तुम्ही.
असं वसू आत्या मोठ्याने आरडाओरडा करून बोलत असतात बरं का. आणि म्हणत असतात, नाही नाही विक्रम, मला कळलं बाबा, तुझ्या लेखी आमची काहीही किंमत नाहीये. बघा प्रेक्षकांनो, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. वसू आत्या म्हणतात, पण आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाहीये. यापुढे तुझ्या कुठल्याही सोहळ्यात आम्ही आता सामील होणार नाहीये. विक्रम म्हणत असतात, अगं वसुताई ऐक ना अगं. लगेच वसू आत्या म्हणतात, रम्या चल जाऊ आपण इथून निघून. आता आपण इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. करू दे यांना, काय लग्न करतात, काय दुसऱ्यांदा लग्न करतात, काय करायचं ते करू देत. यांच्या बोलण्यातूनच जेलसी दिसते बरं का प्रेक्षकांनो. रम्या काही हालत नसते. वसू आत्या म्हणत असतात, चल रम्या चल, किती अपमान सहन करणार आहेस रम्या, अजून चल. रम्या कशाची जाते, तिला चांगलं चांगलं दाखवायचंय ना सगळ्यांसमोर. रम्या म्हणते, आई आई मी जाणार नाहीये. हे बघ आई, मला पण आता खूप वाईट वाटलं ग. मला मला पण वाईट वाटलं अगं, पहाडचा माझ्यावर विश्वास नाहीये ग. मलाही वाईट वाटते, पण या सगळ्याला आपण जबाबदार नाही आहोत का ग आई. लगेच वसू आता तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात, अशी काय बोलते ही म्हणून. रम्या म्हणते, हो आई, अगं हो. सगळेजण तिच्याकडे बघतायत बरं का. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप फ्लॅश घेतलाय त्यांनी. रम्या लागली असं दाखवते की खूप काही म्हणजे कायच बदलली आहे ती, विचारू नका. रम्या म्हणते, हो ग आई, मी बरोबर बोलतीये. अगं आपण केलेल्या वाईट कृत्य, आपण केलेले सगळे पाप, अगं हे सगळं याच्यामुळे घडतंय ग. आपण यांच्या मागच्या लग्नात काय केलं होतं आठवतं ना तुला आई. तू केलं होतं ग हे सगळं. पण पण मला सांग आई, कोणाचा विश्वास बसणार ग आपल्यावर. रम्या लगेच हात जोडते आणि म्हणते सगळ्यांना, सॉरी, खरंच सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. काव्या पाड, खरंच सॉरी, माझ्यामुळे आत्ता हा सगळा गोंधळ झालाय रे. वसू आत्या रम्याकडे बघतच राहतात बरं का. रम्या रडून पडून म्हणत असते, सॉरी, खरंच सॉरी, तुम्ही जा आता सगळेजण बाहेर, तुमचे लग्नाचे विधी वगैरे सगळे सुरू करा प्लीज. सगळे पाहुणे वाट बघतायत तुमची. मी मी आलेच हात धुवून. आता हा हात जर तिने आधीच धुवून मंडपात गेली असती तर एवढा तमाशा झाला असता का. अर्थात नाही. पण तरी तमाशा करायचा होता. काहीतरी आपला एपिसोड वाढला ना, बस तर मग. विक्रम म्हणतात, जवळ येतात आता तिच्या, थोडा सिरियस सीन आहे बरं का, पण सॉरी मला हसू आलं. रम्या आता सॉरी म्हणता क्षणीच विक्रम तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात, रम्या बेटा आय एम सॉरी, खरंच सॉरी, असं तुझ्यावर आळ यायला नको होता. जा बेटा जा, ते हात धुवून ये बरं. आता रम्या हात धुवायला जाते बरं का. आता काय अगदी स्लोमो मध्ये दाखवलं. लगली विक्रम म्हणतात, चला पोरांनो चला चला, आता पुढचे विधी करा, चला बरं चला सगळेजण. रम्या आता थोडीशी पुढे जाते आणि पुन्हा त्या लाल लाल हाताकडे बघते बरं का. आणि ते हात एकमेकांच्या म्हणजे असे हातावर हात घासते. इतका ड्रामा रंगवलाय काय सांगू प्रेक्षकांनो. आता बघा हा, नंदिनी म्हणते, हो हो चला चला, आपल्याला उशीर होतोय ना, चला. मग लगेच काव्या म्हणते, ताई चला काय चला. अगं बघ कसा चेहरा झालाय बहिणाबाई तुझा, बघ कसे हाल केले चेहऱ्याचे रडून रडून. एक मिनिट आम्ही आलोच दोघी. आता यांना थोडा मेकअपचा टचअप करायचा आहे बरं का प्रेक्षकांनो, म्हणून या दोघी बहिणी गेल्यात आतमध्ये. विक्रम म्हणतात, चल वसुताई चल. वसू आता जरा मानपान घेतात बरं का, मला नाही यायचं जा. विक्रम म्हणतात, बरं बाई ताई चुकलं माझं. असं असताना प्रेक्षकांनो जोक सपाट. पण नातलगांना ना असाच चान्स असतो बरं का, लग्न कार्यात मानपान घ्यायचा. किती भाव खाऊन घेतात बरं, सगळेजण मस्त खातात पितात, अगदी मज्जा करतात आणि पुन्हा नाव ठेवतात, बाई बर्फी जरा कमीच गोड होती ना. हो ना बाई, जिलेबी खूपच ऑइली होती. म्हणजे लोक आपल्याकडे जेवतात खावतात आणि आपल्यालाच नावं ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर सहज आपल्या या वसू आत्याने मानपान घेतला ना, म्हणून गंमत आठवली तर शेअर केली तुम्हाला. तुमच्याकडे काही असे प्रसंग झाले असतील लग्न कार्यात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांना. मला मजा येईल ऐकायला, म्हणजे छान वाटेल नाही का. असा एखादा मजेशीर प्रसंग तुमच्याही लग्नात घडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता काव्या आणि नंदिनी आल्यात बरं का, मेकअपचा टचअप करून तिथे पुन्हा मंडपामध्ये. आता हा सीन तर इतक्या वेळ गाजवला त्यांनी, म्हणजे किती वेळ हे सगळे एकमेकांकडे नुसते बघतायत बरं का. आणि यांना यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासाची आठवण झाली असं त्यांनी दाखवलंय. तसा हा प्रसंग अतिशय सुरेख दाखवलाय त्यांनी स्क्रीनवर. म्हणजे यांना यांच्या पूर्व आयुष्याची जाणीव होते आणि आठवण येते. नंदिनीचे वडीलही मध्येच भाऊक झालेले त्यांनी दाखवलेत. खूप वेळ दाखवलाय त्यांनी हा सीन, जवळजवळ 5-5.5 मिनिटं हा सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे नंदिनी आणि जीवा त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाची, त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाची अशी आठवण काढतात आणि एकमेकांकडे बघून भाऊक होतात. इथे त्यांनी पुन्हा एकदा लग्नानंतर
होईलच प्रेम हे गाणं दाखवलंय. म्हणजे त्यांनी ना प्रेक्षकांनो नवीन पद्धतीने हे गाणं लिहिलंय बरं का. आणि हे गाणं तुम्ही नक्की आज टीव्ही स्क्रीनवर ऐका. मानिनी पण खुश असते. जीवा आणि पार्थ यांचं फायनली पुन्हा छान लग्न होतंय. सगळं त्यांच्या आयुष्यात सुरळीत झालंय. ती अशी गालावरून हात फिरवते दोन्ही लेकरांच्या मानिनी. बॅकग्राऊंडला तुम्हाला हे गाणं ऐकू येणार आणि या सगळ्यांचे चेहऱ्याचे असे हावभाव दिसणार. सगळे खुश आहेत बरं का. मानिनी जरा डबल खुश आहे. ऑब्व्हियसली प्रेक्षकांनो, मुलांचं लग्न होतंय हे सगळं बघून सगळ्यात जास्ती आनंदी आईच होत असते आणि त्यानंतर आपला बाबा. तर आता काव्य आणि पार्थला सुद्धा हे सगळं आठवतंय. म्हणजे त्यांच्या आयुष्याचा प्रवास आठवलाय. स्टेप बाय स्टेप दाखवलंय त्यांनी कसे हे एकमेकांच्या आयुष्यात आले आणि कसं त्यांनी एकमेकांना हळूहळू एक्सेप्ट केलं. रुसणं, मनवणं, फुगणं हे सगळं आहे तरी काय. खरं सांगू प्रेक्षकांनो, एक गाणं आठवतंय बरं का. ते गाणं नाही का, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहाणी है. खरंच प्रेक्षकांनो, आणखीन काय असतं हो आयुष्यामध्ये. आपली गोष्टच तर असते ना. हीच आपली गोष्ट आपण आयुष्यभर जगत असतो. अगदी हे वाक्य आठवलं म्हणून तुम्हाला शेअर केलं हां. फायनली या जोड्या एकत्र येत आहेत. आता रम्या नेमकी कुठल्या क्षणी घात करणारे हे अजून काही त्यांनी दाखवलं नाही, एक्सपोज केलं नाही. खरं तर सोशल मीडियावर पण यांची लग्न झाली आहेत असाच त्यांनी प्रोमो आउट केलाय कालच. हा शेवटचा जो सीन त्यांनी घेतलाय ना, हा सगळा सीन खूप भावूक दाखवलाय त्यांनी. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे नक्की आज टीव्हीवर ऐका. कारण एका वेगळ्याच पद्धतीने त्यांनी या मालिकेचं टायटल सॉन्ग आज गायलेलं आहे बरं का. ते तुम्हाला टीव्हीवर ऐकायला जास्ती मजा येईल. बघा हं प्रेक्षकांनो, कशा या नवऱ्या भावूक झालेल्या आहेत. त्यांच्या पुढच्या आयुष्याची स्वप्न त्या रेखाटतायत. पुढच्या भविष्याची स्वप्न त्या रंगवतायत आणि एकमेकांच्या पार्टनर्सकडे बघून अशा स्माईल करताय आणि सगळे घरचे पण यांच्याकडे बघतायत बरं का कौतुकाने. चला, पोरांनी आतापर्यंत खूप काही सहन केलं, पण फायनली आता पोरं एकत्र येणार. तर तेवढ्यात तिथे छोटे उस्ताद आलेत बरं का. नंदिनीच्या आश्रमातल्या त्या ताई आहे ना, त्या घेऊन आल्यात त्या पोरांना. सगळेजण त्यांचं वेलकम करतात बरं का. आता हे नवरा नवरी सगळे समोरासमोर आलेत. मानिनी म्हणते, काय ग पोरीनो, तयार आहात ना. मानिनी दृष्ट काढते या सगळ्या जोडप्यांची. जीवा म्हणतो, हो छान दिसतंय ना नंदिनी. विक्रम म्हणतात, वा वा मस्तच. तेवढ्यात छोटे उस्ताद येतात आणि सगळे त्यांना वेलकम करतात. आता या ताई म्हणतात, अगं नंदिनी, आपली पोरं आली आहेत. हे मंगलाष्टक गाणार आहेत बरं का तुमच्या लग्नामध्ये. मग नंदिनी म्हणते, अरे वा, कसे आहात गंधर्व ईशानी. काय बेटा वीरा, कशी आहेस. आणि हो, हे सगळे आमचे आनंद निवासचे स्टार सिंगर आहेत बरं का. जीवा म्हणतो, हो हो, नुसते स्टार नाहीत, सुपर स्टार आहेत. दिसायला नुसते छोटे उस्ताद आहेत पण मोठे वस्ताद आहेत बरं का. पार्थ म्हणतो, अच्छा, म्युझिकची स्कॉलरशिप मिळवणारे हेच का ते. काव्या म्हणते, क्या बात है, आज तुम्ही सगळेजण मिळून आमच्यासाठी मंगलाष्टक म्हणणार आहात. थँक्यू सो मच बेटा, थँक्यू सो मच. किती मजा येणार आहे ना आता. विक्रम म्हणतात, चला चला मग पोरांनो, सुरुवात करायची का. मग सगळेजण लगबगीने मंडपामध्ये आलेले आहेत. आणि फायनली आज या आपल्या मिथुन काकाने आणि या युगंधरने अंतरपाठ धरलाय बरं का प्रेक्षकांनो. लग्नाला सुरुवात झाली आहे. चला तर मग उद्या अक्षता घेऊन तयार राहा सगळेजण. नवऱ्या अशा अंतरपाठाच्या मागे उभ्या आहेत बरं का. त्यांची एंट्री वगैरे दाखवली आहे. सनईचं म्युझिक तुम्ही ऐकणार आहात बॅकग्राऊंडला. मस्त दाखवलंय त्यांनी. म्हणजे या दोघींच्या ब्लाऊजवरचे ते डिझाईन दाखवलेत. काव्यार्थ लिहिलेला आहे मागे काव्याने आणि नंदिनी जीवांदिनीने असं ते ब्लाऊज तिचं छान डेकोरेट केलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. ते त्यांनी हायलाईट केलंय जरा. नंदिनी आता अशी चोरून चोरून बघत असते जीवाला अंतरपाठाच्या पलीकडे आणि तिकडनं जीवा पण तिला बघत असतो. पार्थही काव्याला बघत असतो आणि आजचा एपिसोड इथे संपून जातो. कसा वाटला बरं मंडळी आजचाही एपिसोड. जरा ड्रामा रंगवलाय पण थोडं जरा धीर धरा हो. उद्या लागणार आहे बरं का फायनली यांचं लग्न. आता बघा पुढचा प्रोमो बघा, खूप मस्त दाखवलाय. आता हे सगळे पोरं मस्त मंगलाष्टक वगैरे म्हणतात आणि फायनली यांचं मंगल कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडलंय. पण ट्विस्ट अभी बाकी है बरं का. म्हणजे आता मंगळसूत्र वगैरे सगळं त्यांनी दाखवलेत विधी, पण आता पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. काय वाटतं प्रेक्षकांनो, पुढे काय होईल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना माझा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या आत्याला, मावशीला, काकूला, मामाला, मामीला सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा हो. तेवढीच आपली फॅमिली जरा वाढेल. जोक्स अपार्ट, पण ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते त्यांना नक्की माझा व्हिडिओ शेअर करा.
त्यांना माझा रिव्ह्यू नक्की आवडेल अशी मी आशा करते. तुम्हालाही आवडतो ना? मग नक्की लाईक करा हं प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात. सगळ्यांनी अक्षता घेऊन तयार राहायचंय, कारण आपल्याला काव्यार्थ आणि जीवांदिनीचं लग्न बघायचंय. चला तर मंडळी, उद्या भेटूयात. उद्याच्या एपिसोडची खूप उत्सुकता आहे. सांगता येत नाही एपिसोड केव्हा येईल. आजही जरासा उशिरा आलाय हा, पण चला माझ्या वेळेवर आलाय. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या विवाह विशेष रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हं मंडळी. धन्यवाद.